नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात शांतिवन बुद्धविहार चं काम मागील 13 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी विदर्भातून अनेक भिक्खुगण या ठिकाणी येत असतात आणि या शांतिवन बुद्धविहारामध्ये दरवर्षी वर्धापन दिनाचा कार्यक्रम आणि धम्म मेळावा या ठिकाणी साजरा होत असतो. तर आपण या ठिकाणी काही भिक्खुगण या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण त्यांच्याकडून आज सत्य पोलीस टाइमच्या माध्यमातून आपण या विहाराविषयी जी परिस्थिती आहे ते त्यांच्याविषयी आपण आज या शांती विहाराच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत. तर सर, आपलं नाव काय आहे? बदंतन अक्सेन महातेरो. काय सांगायचं बुद्धविहाराच्या शांतिवन बुद्धविहाराच्या बाबतीत? आपण हे शांतिवन बुद्धविहार भंडारा जिल्ह्यात अड्याड तालुक्यामध्ये पवनी तालुका भंडारा जिल्हा आयुष्यमान जीवनबोधी मेश्राम बौद्ध यांनी हे स्थळ इथे निर्माण केलं. या परिसरात लोकांना धम्म कळावा, त्यांचे जीवन सुखमय व्हावं, त्या निमित्ताने इथे येऊन त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त कराव्यात ह्यासाठी त्यांनी बुद्धविहार बांधलं. इथे लोकांच्या मनाला शांती मिळावी म्हणून या विहाराचं नाव सुद्धा शांतिवन ठेवलं. 2014 पासून त्यांनी सुरुवात केली आणि हा विहाराचा 10वा वर्धापन दिवस आहे. फेब्रुवारी महिन्यात येत असतो. 27 आणि 28 फेब्रुवारीला 2 दिवस म्हणजे इथे कार्यक्रम होते. तर ह्या कार्यक्रमात भरपूर संख्येने लोक येत असतात आणि इतर दिवशी सुद्धा गोष्टीधारण असल्यामुळे भरपूर लोक इथे येत असतात, भेटी देत असतात. त्या सम्राट अशोकाने जसे 84,000 विहार निर्माण केले, चैत्य निर्माण केले, त्याचप्रमाणे श्रावस्तीमध्ये जे अनाथपिंडक जो सावकार होता श्रावस्तीचा, तर भगवान बुद्धाची प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा जेतवन नावाचं विहार बांधलं. तसंच आयुष्यमान जीवनबोधी बौद्ध यांनी सुद्धा त्यांचे जे उपासक गुरु होते ढोके सर, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हे शांतिवन बुद्धविहार घडवलं की ते लोकांना त्या माध्यमातून धम्म मिळावा, त्यांचं जीवन सुखमय व्हावं, त्यांचे दुःख दूर व्हावं, त्यांचे जीवन मंगलमय व्हावं यासाठी त्यांनी आणि ते दरवर्षी इथे वर्धापन सोहळा घेत असतात 27 आणि 28 फेब्रुवारीला. तर ह्या सोहळ्याला आणि लोकांना सुद्धा माझ्या मंगल मैत्री, नमो बुद्धाय, जय भीम. या ठिकाणी शांतिवन बुद्धविहाराचे संस्थापक आहेत जीवनबोधी बौद्ध. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य धम्म कार्यकर्ता त्यांनी वाहून घेतलेले आहे. तर आपण त्यांच्याशी आज सत्य पोलीस टाइमच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर सर, आज आपण या ठिकाणी कमीत कमी 5 करोडच्या या ठिकाणी काम केलेलं आहे. तर हे जेवढं काम आहे आपण कशाच्या भरोश्यावर केलेलं आहे एवढं मोठं धम्माचं काम? नाव सांगा आपलं प्रथम. माझा जीवनबोधी बौद्ध. एवढं मोठं जे विहार आहे तर आपण लोकवर्गणीच्या माध्यमातून केलं आहे की काही राजकारण्याची मदत घेतली या कामाकरता? सांगा. ही जे आपला जो समाज आहे बौद्ध समाज, त्यांच्याकडून थोडा दान गोळा करून सण्या आणि आपल्या मदतीने, आपल्या कुटुंबाच्या मदतीने हे विहार 2010 मध्ये सुरुवात केलेलं आहे. त्या तारखेपासून थोडं काम आपण करीत आहोत या ठिकाणामध्ये. आता आखरी टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेच आहोत. पुढच्या वर्षी धम्म हाल बनवण्याचा संकल्प आहे आपला आणि तो उपासक उपासकांसाठी ध्यान साधण्याकरता त्या हालाचं उद्घाटन करण्यात येईल अशी अंतिम इच्छा आहे. आणि जे अनाथ मुलं आहेत त्यांच्याकरता इथं त्यांची राहण्याची सोय, भोजनाची सोय, शिक्षणाची सोय ह्या ठिकाणामध्ये 2027 मध्ये संपूर्ण कंप्लीट करण्यात येईल आणि त्या मुलांना शिक्षण मिळावे आणि विदेशमध्ये जावे हे अंतिम आपली इच्छा आहे. जीवनबोधी बौद्ध यांचा मुलगा
यांनी सुद्धा या धम्म कार्यात वाहून घेतलेलं आहे. ते धम्मरक्षित जीवनबोधी बौद्ध मेश्राम त्यांचं आडनाव आहे. त्यांनी सुद्धा त्यांनी मनात संकल्प केला की माझे वडील ज्याप्रमाणे होते धम्म कार्यात वाहून घेतले त्याचप्रमाणे मी सुद्धा मागं का राहावं, म्हणून त्यांनी सुद्धा आपल्याला धम्म कार्यात वाहून घेतलाय. तर त्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा हे एवढं मोठं घडविण्यात त्यांच्या सिंहाचा वाटा. तर काय सांगाल सर, आपण या विहारामागे काय सांगाल, तुमचं कोणतं म्हणजे योगदान आहे या विहारामागे? नाव सांगा आपलं. माझे नाव धम्मरक्षित जीवनबोधी बौद्ध. मी जीवनबोधी बौद्ध यांचे मोठा मुलगा आहे आणि आम्ही सहकुटुंब सर्व मिळून आम्ही या विहाराच्या बांधकामाकरिता आणि सर्व देखरेखीकरिता सर्व तन्मन धनाने योग्य सहयोग करतो. तसेच आता नागपूर येथे लोहगड दिनांक 25 फरवरीला नवीन विहाराच्या स्थापन करून त्याच्या पण भूमिपूजन केलेलं आहे. तसंच आम्ही नागपूरसुद्धा इथे भिक्षू आणि भिक्षू संघाकरिता मेडिटेशन सेंटर नवीन नागपूरपासून 25 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये जाण्या येण्याकरिता जवळ असलं पाहिजे त्याकरिता नवीन स्थापना करून त्याच्या 25 फरवरीला उद्घाटन केलेलं आहे. या अनुषंगाने आम्ही आता इथे 2010 पासून चिचाळ इथे शांतिवन बुद्ध विहार बनवून त्याच्या पण आम्ही देखरेख करत आहोत आणि इथे पण मेडिटेशन भिक्षू आणि भिक्षुणींना देत राहतो. प्रत्येक महिन्यातून आठवड्यातून आणि वर्षातून 3दा मेडिटेशन होत राहतात. असे आमचे उपक्रम चालू राहतात. माझं नाव भिकुनी सुमेधा आहे. मी उपसंपादित आहे. या परिसरात आलो आणि पहिल्यांदाच आलो. यांनी जे कार्यक्रम इथे राबवला आहे, काय यांचं नाव जीवनबोधी बौद्ध यांचं हे खूप कुशल कर्म आहे असं मी मानतो. या बुद्धाने जेव्हा हे संघ बनवला तेव्हा 4 स्तंभ बनवलेले आहे. त्या स्तंभामध्ये भिक्खू आहे, भिक्खुनी आहे, उपासक आणि उपासिका आहेत. या 4ही संघांनी मिळून हे कार्य होत असते. तर मी पहिल्या प्रथमच आलेले आहे आणि इथे आधीपासून भिक्खू आणि भिक्खुनी संघ असतो. मला वाटते बाबासाहेबांनी पण ह्या 4ही स्तंभाला समानतेने, बंधुभावाने आणि एकतेने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्वीकडे दिसावी आणि सर्वीकडे एकता असावी ही माझी खूप मोठी अपेक्षा आहे आणि त्याचप्रमाणे सर्वांनी तीच अपेक्षा ठेवावे. तर आम्ही बाबासाहेबाचे पाईक आहोत, बुद्धाचे पाईक आहोत असं आम्ही मानले. मी सर्व विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध, महाकारुणिक तथागत बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी कोटी कोटी वंदन करतो. आदरणीय आमच्या भिक्खुनी गणाला मी वंदन करतो. आज जसा बुद्धाचा धम्म 4ही पिल्लरावर आधारित आहे तसाच समोर पुढे तरी 4ही पिल्लरावर आधारित राहावं. भगवंताच्या संघामध्ये 4 संघ आहेत. एक भिक्खू संघ, एक भिक्खुनी संघ, एक उपासक संघ, एक उपासिका संघ. इथे 4ही संघ इथे उपस्थित आलेले आहेत. आज भिक्खू संघासाठी जसं आश्रम असते, वृद्धाश्रम असते, तसं भिक्खुनीसाठी पण व्हावं अशी आमची मंगलकामना आहे. आणि असेच उपासक, असे दानदाते या संघामध्ये भिक्खुनी संघासाठी एक आश्रम करावं, जिथे आजकाल उपासक 3 महिने विहारात ठेवतात आणि 3 महिने झाल्यानंतर विहाराच्या बाहेर काढतात. तर भिक्खुनी कुठे राहायला पाहिजे? जर बुद्धामध्ये धम्मामध्ये 4 पिल्लर आहेत तर 4ही पिल्लर समोर समोर वाढतील तेव्हाच बाबासाहेबांचा पुढे कारवा पुढे जाणार आणि हा कारवा पुढे नेण्यासाठी 4ही संघाची आवश्यकता आहे असे मी जाहीर करतो. काय नाव आहे आपलं? माझे नाव आहे सदानंद धारगवे. विदर्भवादी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे. आणि आज या शांतिवन विहाराबाबत आपण काय सांगाल? या शांतिवन विहाराबद्दल हे सांगतो आहे की आपले जीवनबोधी जे साहेब आहेत यांनी हा एक एवढा मोठा योगदान या चिचाळ परिसरात या पुनर्वसनावर घडवून आणला आणि आपला तन मन धनाने हा एवढा मोठा शांतिवन तयार केला. आणि ते त्यांची जी इच्छा आहे की आपल्याला आश्रम, अनाथाश्रम आणि ते शिक्षण मुलांचा आणि आताच भिक्खू संघाने सांगितलं की आमच्या सुद्धा निवाऱ्याची सोय झाली पाहिजे आणि मी त्याच्यासाठी सहमत आहे बोधी साहेबांसोबत.
तन मन धनाने त्यांनी जेवढं सहकार्य मागितलं माझ्या मनाने आणि तनाने मी त्यांच्या सोबत राहून त्यांना सर्व सहकार्यासाठी त्याच्या पाठीमागे उभा राहीन आणि इथे लवकरात लवकर अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमासाठी जेवढं काही प्रयत्न करता येईल तेवढं फिरण्याचा प्रयत्न करेन आणि माझी सर्व विदर्भवादी शेतकरी संघटनेची टीम या कार्यासाठी वाहून नेईल. याच्यासाठी मी पूर्ण गाळी देतो आणि पूर्ण आता मेश्राम साहेबांनी सांगितलं हा काम झाल्यात असं समजायचं आपल्याला. शांतिवन बुद्धविहाराबाबत बुद्धविहाराबद्दल एवढंच सांगायचं आहे की जीवनबोधी बौद्ध यांनी जो परिश्रम घेतला, त्यांनी तन्मन धनाने हे कार्य वाहून घेतलं आणि या ठिकाणी मी जेव्हापासून हे विहार तयार झालेला आहे त्यापासून या ठिकाणी येत आहे. येथील कार्यक्रम पाहून माझ्या मनाला तर आनंद होतो, पण येणाऱ्यांच्या ज्या प्रक्रिया असतात त्या सुद्धा सांगतात की भाई जीवनबोधी बौद्ध यांनी जे विहार तयार केलेलं आहे हे खूपच उत्कृष्ट आहे आणि पुढे याच्यासाठी जे काही वाढ होण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी सुद्धा आतापर्यंत जे काही दान दिलं पुढेही मी दान देण्याचा प्रयत्न करीन. त्यांनी काल माझ्याशी चर्चा केली की या ठिकाणी सुधाताची खीर हे आपण वटवृक्षाखाली तयार करणार आहोत, त्याच्यासाठी सुद्धा मी 5,000 रुपयाचं दान त्यांना त्या कार्यात मदत करील. एवढंच बोलून माझं आहे. मी नागपूरला राहते, पांढरापुडी बस्तीला. काय सांगाल या विहाराबद्दल शांतिवन? ह्या शांतिवनमध्ये खूपच शांती वाटते आणि हे आता 14 वर्ष झाले हे विहार यांनी केलं. मी 10 वर्षापासून इथे येत आहे या विहारात. मला खूप आनंद वाटते आणि यावंसंच वाटते मला. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.